मित्रो, 14 जानेवारी 2025 यावर्षी आपण माजी बाबा शिंदे यांच्या छत्रीच्या परिसरामध्ये शौर्य दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आता याला साजरा म्हणायचं का काय म्हणायचं असा प्रश्न उपस्थित होतो. कारण हा दिवस महाराष्ट्रातल्या अनेक शूरवीरांनी पानपतच्या रणभूमीवरती हुतात्म्य पत्करण्याचा दिवस होता. म्हणजे सर्वोपट वर्णन करायचं झालं इतिहासामध्ये तर तो पराभवाचा दिवस होता. पण इतिहासाला अनेक पैलू असतात आणि ते पैलू जसजसे आपण उलगडतो तसतसं आपल्याला काही आतल्या गोष्टीसुद्धा कळू लागतात. तर या गोष्टी कळण्याच्या, कळवून घेण्याच्या, कळवून देण्याच्या ज्या वेगवेगळ्या संधी असतात त्यातली एक संधी गेले काही दिवस, काही वर्ष आपणाला आदरणीय उत्तमरावजी शिंदे सरकार आणि त्यांचे सहकारी उपलब्ध करून देत असतात. त्याबद्दल पहिल्या प्रथम मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सगळ्या शूरवीर हुतात्म्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. अनेक वक्त्यांनी आपलं विवेचन केलेलं आहे आणि आत्ता आपण आमचे मित्र पांडुरंगजी बलकवडे ही महाराष्ट्रामधले अत्यंत नामवंत ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही खूप कामं केलेली आहेत, करत असतो. त्यांचं संपूर्ण विवेचन ऐकलेलं आहे. त्याच्यात काही वेगळी भर टाकावी मी असं अजिबात नाही. पण जे 2-3 मुद्दे सगळ्याच लोकांच्या वक्तव्यामध्ये आले ते म्हणजे या दिवसाकडं आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो. आणि तो महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. तर आम्ही दोघं महाराष्ट्र राज्याच्या बालभारती नावाच्या एका संस्थेमध्ये काम करत होतो आणि इतिहासाचं पुस्तक लिहिणं, इतिहासाची पाठ्यपुस्तकं लिहिणं ही जबाबदारी आमची होती. तर आम्ही त्या पाठ्यपुस्तकांमध्ये खूप बदल केले. मधल्या काळात मगाशी काही वक्त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, आपला इतिहास नसतो वगैरे वगैरे, तो कमी होता आणि तो लेवल करण्याचं काम आम्ही केलं. तर त्यावेळेला काही लोकांनी आपल्यावरती आक्षेप घेतला. चांगल्या राजकीय लोकांनी आक्षेप घेतला. ते म्हणले मोगल गायब झाले इतिहासातून, कुठे गेले वगैरे वगैरे. मोगल कुठेही गेले नाहीत. मोगल जिथे होते तिथेच आहेत. फक्त मराठी आहे. मोगल कुठे जाणार? आपण त्यांना कोण घालवणार? ते इतिहासात जे आहेत ते होतं ना. फक्त मराठ्यांना जी जागा, जी स्पेस म्हणतो आपण पाठ्यपुस्तकांमधली, अत्यंत कमी होती, ती त्यांना उपलब्ध करून द्यायचं काम आम्ही केलं. आणि इतकंच नव्हे तर आपल्याकडं जर ही अवस्था होती तर तिकडे NCERT वगैरे काय बनगडे असते करतात. एका पानात मराठ्यांचा इतिहास सगळा, एका पानात 2200 पानामधले एका एकूण किती पानं सगळे धरून पहिलीपासून तर काय असेल ते 2200 पानामध्ये, एका पानामध्ये. आणि इतकं वेळेपणा ना, साधे चित्र नाहीत चांगल्या लोकांची. म्हणजे तो एक फरुख सियर नावाचा बादशाह होता. मी जेव्हा हे मगाशी त्यांनी सांगितलं ना 1719 जे काही घडलं त्याच्यात नुकतंच तेव्हा दरम्यानच्या काळातली गोष्ट आहे. तो इतका नादान, व्यसनी, अमुक तमुक होता. त्याच्यात लोकांनी त्याचा खून केला. तर त्याच्या दरबारचं चित्र आणि काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन छापलं. लोकांनी छापत होते, बघत होते, पोरे इथे बघत होते. इथलं काही नाही, रायगड नाही, शनरोडा नाही, शिवाजी महाराज नाही, चित्र नाही. तर तिथेसाठी आम्ही एक आंदोलन केलं बघा. अनेक सभा घेतल्या, परिसंवाद घेतले, पत्रव्यवहार केला आणि शेवटी थोडीफार दुरुस्ती करण्यात आम्ही यशस्वी झालो. तर हा जो बेसिक मुद्दा आहे ना, हे आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम करतो, पराक्रमाचे गोडवे गातो वगैरे, पण ठीक आहे. पण आपण आपला एकूणच इतिहासाचा पर्स्पेक्टिव्ह बदलायला पाहिजे. आणि तो बदलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची घटना कोणती तर ती पानिपतची लढाई. हा आपण मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. तो भारताच्या इतिहासामधला एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. म्हणजे तिथे भले मराठी जिंकले नसतील, पण ज्या पद्धतीने मराठ्यांनी आपल्याला
तोंड दिलं ना, त्याच्यामुळं नंतर परत इकडे भारताकडे पाहण्याची कोणाची हिंमत झाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यानंतर परत मराठी दिल्लीमध्ये गेले, परत मराठ्यांनी आपला जम बसवला, 30-35 वर्ष राज्य केलं. त्या काळामध्ये भारतातलेच अनेक लोक अब्दालीच्या वारसदारांना पत्र लिहायचे की तुम्ही या आणि आमच्या मदतीने मराठ्यांना हाकलून परत दक्षिण. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर असं असताना पण तरी त्याची हिंमत नाही झाली. उलट त्याचे इथे जे हस्तक होते की नाही, मुख्यत्वे करून नजीब खान लोहिला आणि त्याच्यानंतर तो त्याचा पोरगा जावेदा खान, त्यांचा पूर्णपणे नायनाट करण्याचं काम मराठ्यांनी केलं, विशेषतः महाजीबाबांनी केलं. त्या नजीबची कबर मराठ्यांनी कधी कोणाला अवहेलना केली नाही, क्रूरपणाने वागवलं नाही. पण कुठेतरी आपल्याला सुद्धा त्यांना सांगता आलं पाहिजे ना की मनात आणलं तर आम्ही हे सुद्धा करू शकतो, आम्ही करत नसतो. तेवढं एक उदाहरण म्हणून त्यांनी त्या नजीबची खबर उचकटली, त्याचं काय करायचं ते केलं. आणि इतकंच नव्हे तर नंतर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे ना, ज्या बादशाला त्यांनी जे डोळे काढले, काय काय उद्योग केले, त्याला काय करायचं, काहीच करायचं नाही का. तर ज्याने कुणी केलं त्याचा योग्य तो बंदोबस्त. पण संपूर्ण मराठ्यांची इतिहासामध्ये अशा प्रकारे केली गेली ती एकमेव कृती, पण त्याची गरज होती, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मराठे त्या ठिकाणी वागलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून हा संपूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलला पाहिजे. काल परवा बलकवडे सरांचं वक्तव्य होतं आणि मी त्या पद्धतीने कधी कधी काही मांडली. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे बघा 2011 साली ज्या वेळेला किती वर्ष 2007ला आपण स्थापन 7ला पानिपत आणि 11 साली तो हे झाला ना किती 150 सॉरी 251 त्यासाठी आम्ही एक कमिटी स्थापन केली. तो संपूर्ण मोठा कार्यक्रम केला, राष्ट्रपती आणलं आणि एक वेगळ्या पद्धतीने ते एक जनजागरण केलं. तर तिथे हाच मुद्दा होता ना की काय नेमका परिणाम झाला. परिणाम असा झाला माहिती आहे का, तो दोन्ही परिणाम आहे. विशेषतः माझीबाबांनी तिकडं जाऊन जेव्हा आपली सत्ता स्थापन केली, 2 लोक भारत जिंकण्यासाठी तयार होते. 2, एक म्हणजे अब्दाली आणि दुसरे म्हणजे इंग्रज. मराठ्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळं दोघांचंही म्हणजे अब्दाली तर गेलाच गेला, पण इंग्रजांना सुद्धा मराठी पॉवरफुल होते तोपर्यंत काही करता आलं नाही. 40 वर्ष जवळ आपण थोपून धरलं. मराठ्याच्यात नसते तर आपण त्याच्या आधी पारतंत्र्यात गेलो असतो आणि कदाचित अफगाणिस्तानातील लोकांनी आपल्याला जिंकलं असतं. त्यांना तुम्ही कमी समजू नका. मराठ्यांच्या पराक्रमाचं महत्त्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. ती गोष्ट म्हणजे कोणती, की हे जे अफगाण लोक आहेत ना ते किती झुंजार आहेत, ते किती कडवट आहेत. इंग्रजांनी सुद्धा नंतर अफगाणिस्तान जिंकण्याचा प्रयत्न केला, इंग्रजांना जमलं नाही. तिथपर्यंत गेला, सांगतो ना, तिथपर्यंत गेले. असा सपाटून मार खाल्ला की मार खाल्ला हे सांगण्यापुरते फक्त 4-5 लोकच पडतात. हे 1820 सालची गोष्ट आहे. एवढे अफगाण लोक आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सांगतो, रशियाने उद्योग केला. रशियाने जिंकलं होतं ना अफगाणिस्तानचं राज्य आणि आपलं तिथे हस्तक सगळे आपलं सैन्य अमुक तमुक. अमेरिकेने मदत केली असेल नाही असं नाही, पण ते सुद्धा रशियाला हरवलं. आणि शेवटी रशिया जे गोर्बाचोवचं जे राज्य गेलं ना त्याच्या काळामध्ये त्याची जी कारणमीमांसा होते त्यातली एक कारणमीमांसा ही आहे की ते कसे दुर्बळ झाले. याचा का फार त्यांनी सोर्सेस वापरले अफगाणिस्तानमध्ये आपले. तर तिथे रशियाला सुद्धा त्यांनी दाद दिली नाही, इंग्लंडला दाद दिली नाही. आणि शेवटी अमेरिका, कुठं अमेरिकेचं ऐकलं त्यांनी, अमेरिकेला सुद्धा पळून लावलं. अमेरिकेचे लोक तिथे आपली अस्त्र सोडून तिकडे निघून गेले आपल्या देशामध्ये. मग ते तालिबान ह्याच्या गोष्टीत एवढे ते कडवट शूर लोक आहेत. लक्षात घ्या, शत्रू जरी झाला तरी त्याच्या शौर्याचं कौतुक करायला पाहिजे. त्या लोकांशी आपण फक्त दुंदलो आहे. हा असा तो प्रकार आहे. ते इतके भारी अफगाणिस्तानी लोक, त्यांना आपण थोपवलं. इतकंच नव्हे तर आता मगाशी उल्लेख झाला की आपण त्या इथपर्यंत गेलो, अटकेपर्यंत गेलो. तिथं जाण्याचं धैर्य कोणालाही झालेलं नव्हतं तोपर्यंत. भारतातल्या कुठल्याही राज्याला लोकांना वगैरे इथपर्यंत गेले. लाहोरमध्ये त्यांनी जे मगाशी सांगितलं नाही तो किल्ला कसा घेतला वगैरे वगैरे. पुढचा एक फक्त राहिलेला मुद्दा मी सांगतो त्यांच्या. त्याच्यानंतर काही महिने मराठीच्या किल्ल्यात राहिले आणि त्या वर्षी म्हणजे 1757 सालची दिवाळी मराठ्यांनी लाहोरच्या किल्ल्यात साजरी केली. 1 लाख दिवे लावले. शालिमार बाग
जहांगीराने तयार केली होती. त्या शालिमार बागेमध्ये मराठी दिवाळी करत होते. हे असा प्रसंग भारताच्या इतिहासामध्ये कधी झालेला नाही, तो मराठ्यांच्यामुळे आला. तर त्यामुळे मला सांगायचा मुद्दा असा होता की थोडक्यात मुद्दा, इंग्रजांच्या तावडीतून बादशाला घेऊन येणं हे सोपं नाही. आपण काय आहे ना, ते रत्न असतं बघा, सिंहाने गिळलेलं वगैरे, संस्कृत एक सुभाषित आहे, ते हिसकावून आणण्याचा जो पराक्रम तसा येतो. वॉरन हेस्टिंगच्या आश्रयाला तो होता आणि बरोबर इंग्रज तेच करणार होते, बरोबर आणणार होते त्याला कधीतरी. नंतर निवांत आपल्या ताब्यात दिल्ली आल्यानंतर माझे तिथे गेले, इंग्रजांची हिंमत झाली नाही त्यांना अडवायची आणि त्याला घेऊन इथपर्यंत आले. तर हा सगळा हिंदुस्थान जो आहे की ज्याच्यावरती मराठ्यांनी 2/3 भागावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राज्य केलं. आणि कसं केलं, मग अशी ते पाटील साहेब म्हणतो ना, मूल्याधारित खरी गोष्ट आहे ना. मी आत्ता काल परवाच कुठेतरी म्हटलं आणि ते आले मला वाटतं वर्तपत्रात छापून की 2 मूल्य जे आहेत ना आजची भारताच्या राज्यव्यवस्थेची, आम्ही कोण आहोत. पहिल्यांदा आम्हाला अखंड हिंदुस्थान पाहिजे, आमचा भारत. तर अखंड हिंदुस्थान हे मराठ्यांचं स्वप्न होतं. म्हणून तर पंजाब द्यायला नकार दिला ना, तो तयार होता, सर इंदापर्यंत तुम्ही करा राज्य, आम्ही जातो परत. नाही, ही सगळी मंडळी असं म्हणाली की उलट आम्हीच काबूलपर्यंत येऊन ते काविष्कार नाही. म्हणजे अखंड तर आमचं म्हणजे अखंड हिंदुस्थान हे मराठ्यांचं सूत्र आहे. आणि दुसरा मुद्दा काय की हे आमचं जे राज्य असेल ते धर्मनिरपेक्ष राज्य असेल. म्हणजे मुसलमान बादशाह आहे परंतु आम्ही त्याचं रक्षण करतो ना. जोपर्यंत तो राजासारखा वागतो तोपर्यंत आमची तक्रार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. भांडणं कुठे होतात, ज्या वेळेला राजा राजासारखा न वागता त्याच्या धर्माला प्राधान्य देतो तेव्हा भांडणं होतं. हा तो मुद्दा आहे. त्यामुळे जर तो वागत असेल, मान्य त्याला मान्य होतं, त्यांनी कबूल केलं ना, घेऊन टाका म्हणले, मथुरा घेऊन टाका, घेतली. पण तिथलेच लोक तयार नाही झाले. म्हणल्यावर तुम्ही जर गेलं तर आमचं काय होईल. हे असल्या गोष्टीत आपल्याकडे आतल्यात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाचं रिस्टोरेशन म्हणजे आता इतिहासाचं पुनर्लेखन वगैरे मी म्हणणार नाही, कारण तो शब्द फार झिजून गुळगुळीत झाला. पण खऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिथे आल्याच पाहिजेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती की इंग्रजांनी जे राज्य घेतलं ते मराठ्यांच्याकडनं घेतलं. डी फॅक्टो जरी तिथे बादशाह असेल तरी डी ज्युरी म्हणतो आपण त्याला, तरी फॅक्च्युअली जर पाहिलं तर आपण तिथे राज्य प्रत्यक्ष मराठे करत होते. आणि हे सांगण्याचं काम आम्ही कितीतरी दिवस करतोय, बलकोड साहेब करतायत, मी करतोय, माझं पुस्तक आहे घराचा महाराष्ट्र. त्याच्यात हे सगळं इंग्रज इतिहासकारांच्या आधारे दिलेलं आहे. जसं यांनी लेखचा उल्लेख केला मगाशी, तसं अनेक इतिहासकारांनी सुरुवातीला प्रामाणिक इतिहासकारांनी हे लिहिलेलं आहे की मराठे खरे होते आणि त्यांनीच राज्य केलं असतं. म्हणजे आमचा पराभव होण्याची शक्यता होती इंग्रज म्हणताय. नशीब आमचं, जसं नशीब आपलं लिहितं तसं नशीब इंग्रजांचं, असाही तो मुद्दा आहे. आणि त्याची आठवण, तो मुद्दा या निमित्ताने आपल्याला प्रकर्षाने लोकांच्या पुढे वारंवार मांडला पाहिजे. नुसतं महाराष्ट्रात, नुसतं पुण्यात, नुसतं चित्रीत किंवा नुसतं भारतीय संसद मंडळात नाही, नुसतं पुणे विद्यापीठात नाही, तर तो मुद्दा भारतापर्यंत गेला पाहिजे असं मला या निमित्ताने तेच सांगतो. आम्ही हा एक मुद्दा आहे आमचा की इतिहासाची जर विभागणी करायची झाली ना तर 19व्या शतक आपण काय म्हणतो प्रमोदनाचं शतक आहे. 17वं शतक हे स्वराज्य स्थापन करण्याचं शतक आहे शिवाजी महाराजांच्यामुळं. आणि 18वं शतक हे मराठ्यांचं शतक म्हणजे मराठ्यांनी स्वराज्याचं साम्राज्य करण्याचं शतक आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. एवढंच मला महाजींनी दरबार भरून बादशाच्या तो तर फार महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगतो हा जो मुद्दा आहे ना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटलं बरं का. मी काय म्हटलं माहिती का की महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासामधल्या 2 तारखा जर सांगायच्या झाल्या मला सगळ्यात महत्वाच्या तर ते कोणत्या. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 हा झाला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा झाला मुद्दा. दुसरी तारीख कोणती तर दुसरी तारीख ज्या दिवशी महाजी शिंदेंनी बादशाच्याकडनं मुक्त्यारपत्र आणलं अख्ख्या भारताचं की भले तिथे बादशाह राज्य करतोय पण बादशाचा मुख्य प्रतिनिधी कोण, कारभारी कोण, तर ते म्हणजे पेशवे. बादशाह तर मग माझे दादानाच म्हणत होता बाबांना की तुम्हीच म्हणून. तर बघा कशी मूल्य आहेत. ते म्हणले माझा धनी तिकडे. मग ते यांच्या छत्रपतीच्या नावाने पेशव्यांना वस्त्र द्यायचा कार्यक्रम इथे आणला. आता काय असतात, काही अंतर्गत भानगडी असतात. काही लोकांनी असेही प्रयत्न केले की असं झालं तर बाबाचं प्रस्तुत वाढल म्हणून ते येऊच नाही इकडं. काही वर्ष उज्जैनमध्ये पडून राहिलं ते सगळं. ती नालकी म्हणतात, विशिष्ट प्रकारचं पालखी असते की नाही तशी नालकी आणि ती बाकीची वस्त्र. तर शेवटी सवाई बाजाराला माझीदारांचा बाबांचं ऐकावं लागलं आणि तो फार मोठा कार्यक्रम, त्याला फरमानबाडी असं नाव दिलं. ती बादशाची फरमानं इथे आणली आणि सवाई बाजाराला ती वस्त्र
ते लिहिलं आणि तो दिवस हा दुसरा महत्त्वाचा दिवस शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर. अधिकृतपणे आपण हिंदुस्थानचे कारभारी झालो. आपण माहीत नाही लोकांना, अनेकांना, इतिहासाच्या लोकांना सुद्धा माहीत नाही सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी कळण्याचा हा दिवस, कळवण्याचा, सांगण्याचा हा दिवस आहे. म्हणून मी परत एकदा उत्तमरावजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण या सगळ्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. हाच प्रतिसाद दिवसेंदिवस वाढला पाहिजे एवढंच मी या निमित्ताने म्हणू इच्छितो आणि हे म्हणून मी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी ग्लोबल पीस आर्मीचे आदरणीय CB गायकवाड सर यांचा सत्कार उत्तमरावजी शिंदे सरांना या ठिकाणी करण्याची विनंती करतो. CB गायकवाड सर, महाराष्ट्र रत्न, ग्लोबल पीस आर्मीचे प्रमुख, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, CB गायकवाड. अभिनवचे राजीवजी जगताप सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. प्रकाशजी सोनवणे, ग्वाल्हेरचे SC प्रमुख यांचा या आदरणीय प्रवीण गायकवाड सर, त्याबरोबर शितोळे सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आपल्या सर्व टीमला या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सत्कार घेण्यास या ठिकाणी यावं. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय ज्योतिरामजी शिंदे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. पत्रकार श्री सुरेशजी वाळुंज यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित झालेले आहे. कुणाचा काही कारणाने सत्कार राहिला असेल तर आपण समजून घ्यावं. सर्व या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत, सत्कार व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे, सत्कार आहे. आदरणीय डॉक्टर भरत शाह, सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत, त्याबरोबर त्यांचं आदरणीय शिवाजी फुलावळे सर, त्याबरोबर संजय गायकवाड सर, पूजा मॅडम पत्रकार यांचा, या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सर्वांना विनंती की आपण आपला सत्कार घ्यावा. सर्वांना या ठिकाणी पूजा मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय उत्तमरावजी शिंदे सरकार यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. संजय संजय केला आमच्यासाठी बात. सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत, तुमचा या ठिकाणी सत्कार करण्याचा मला विशेष आनंद होत आहे. अरे शिवाजीराव आमचं उपस्थित सर्व मान्यवर, आज या पवित्र ठिकाणी 265वा पानिपत सौर दिनानिमित्त आज या ठिकाणी खरंच दिग्गज मंडळाची मांडळी आहे. या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना, समाजसेवकाला काय बोलावं एक आमच्यासाठी एक प्रश्न आहे. तरीसुद्धा मी महाराणी येसूबाई यांचे वंशज, किल्ले धर्मगड बहादरगड शाखा, खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर सर्वात मोठी कामगिरी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज माजी शिंदेसाहेब. शिंदे सरकार या परिवाराने महाराष्ट्राला खूप मोठं योगदान आहे.
आणि योगदान प्रत्येक वेळी त्यांनी सिद्ध करून दाखवलं. महाराष्ट्रात देशामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान, मोलाचं योगदान दिलं. त्याबद्दल मी प्रथमतः शिंदे सरकार फॅमिलीला मी मानाचा मुजरा व्यक्त करतो आणि या शौर्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल, मला आमंत्रित केल्याबद्दल आणि सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दीपकराजे शिर्के सर. यानंतर या ठिकाणी नाशिकवरून खास या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर आबासाहेब पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी औचित्यपर आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय आबासाहेब पाटील सर. 265व्या पानिपत शौर्य दिनाच्या निमित्तानं माजी बाबा शिंदे यांच्या समाधीवर उभं राहताना, समाधीसमोर उभं राहताना या ठिकाणी विशेष अभिमान वाटतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्ञानाचा महासागर प्राध्यापक सदानंदजी बोरे, इतिहासाचा महासागर आदरणीय पांडुरंगजी बलकवडे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक उत्तमरावजी शिंदे सरकार, ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. नाशिकवरून मला घेऊन आलेले श्री रणवीरजी शिंदे साहेब, माझे महापौर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांनी मूल्यांवर आधारित इतिहास अतिशय मार्मिकपणे या ठिकाणी मांडला आणि आपल्यातून लवकरच त्यांनी मार्गस्थ झाले, ते चव्हाण साहेब. इतिहासाची पाळंमुळं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्यासमोर उलगडून ठेवली आणि इतिहासाचा प्रवास तलवारीपासून तर मूल्याच्या आधारित इतिहासापर्यंत कशा पद्धतीने झाला याचं सुंदर विवेचन त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर केलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर मराठ्यांची छाती अभिमानानं फुलून निघते आणि पानिपत म्हटल्यानंतर कुठेतरी एक दुःखाची छटा आपल्या छातीमध्ये उमटते, एक कळ आपल्या छातीमध्ये उमटते. 1760 साली बुराणीच्या घाटावर जो इतिहास झाला होता, गोळी लागून दत्ताजी बाबा घोड्यावरून खाली पडले आणि नजीबानं आणि कुतुबशहानं त्याच्या छाताडावर पाय ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि इतिहासामध्ये वाक्य अजरामर झालं, क्यों नहीं पचेंगे तो और लढेंगे, हे सांगणारा एक मराठा दिल्लीच्या यमुना नदी तरी बोलून गेला आणि त्या वाक्याचा इतिहास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचं हे स्वराज्य, हे मराठ्यांचं साम्राज्य उभं केलं. मराठ्यांचं साम्राज्य म्हणजे कुणा एका जातीचं राज्य नव्हे, कुणा एका धर्माचं राज्य नव्हे, कुणा एका समूहाचं राज्य नव्हे. मराठ्यांचं राज्य म्हणजे 12 बलुतेदार 18 पगड जातींचं जे राज्य होतं, तर साळी, कोळी, माळी, तेली, तांबोळी, मराठा, मांग, भील, सांबार, कुंभार, लोहार, सुतार, न्हावी, धनगर, आगरी, भंडारी, रामोशी, भट, ब्राह्मण, भिक्षुक या सर्व जातीच्या प्रत्येक फुलाला हातात घेतलं, स्वतः दोऱ्याची भूमिका निभावली आणि एक सुंदर असा हार तयार केला आणि त्या हाराचं नाव दिलं होतं स्वराज्य, ज्याची पाळंमुळं तुम्ही आम्ही चाकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून, छत्रपती संभाजी महाराजांपासून सुरू झालेला स्वराज्याचा इतिहास शाहू महाराजांच्या काळामध्ये अटकेपार झेंडे लागलेत आणि तो इतिहास हळूहळू येऊन पसरला पानिपताच्या रणभूमीपर्यंत. दत्ताजी शिंदेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी मराठी फौजा चौताळलेल्या होत्या आणि 14 जानेवारी 1761 रोजी दिल्लीपासून पुढे 100 किलोमीटर असलेल्या पानिपताच्या भूमीवर इतिहास घडला. जगाच्या इतिहासामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीची लढाई प्रसिद्ध आहे. जगात ज्या लढाईमध्ये जास्तीत जास्त माणसं मृत्युमुखी पडली ती लढाई ओळखली जाते हिरोशिमा आणि नागासाकीची. पण जगाच्या इतिहासामध्ये एका दिवसामध्ये जास्तीत जास्त मृत्युमुखी लोक ज्या लढाईमध्ये पडले त्या लढाईचं नाव आहे पानिपतची तिसरी लढाई. जगाच्या इतिहासाने तिची नोंद घेतली. मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालेलं पानिपतचं तिसरं युद्ध, एका दिवसामध्ये झालेली लढाई जिचं वर्णन केलं जातं, लाख बांगडी फुटली. आणि 14 जानेवारी 1761 रोजी दुपारपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात असलेलं युद्ध, उत्तरायण आणि दक्षिणायनच्या या वादामध्ये सूर्य अडकला आणि सूर्याची किरणं मराठ्यांच्या डोळ्यामध्ये येऊन पडली. मराठी फौजा एक एक सैनिक खाली पडू लागला. युद्धाचा नूर पलटला. जे युद्ध सहजरित्या मराठ्यांच्या ताब्यात होतं त्याचा काटा अब्दालीच्या बाजूने झुकला
आणि मराठ्यांचं पाणीपत झालं. गेली 250 वर्ष महाराष्ट्राची भूमी मराठा एकच वाक्य बोलतोय, मराठ्यांचं पाणीपत झालं. पण इतिहासाची पानं जर चालली, इतिहासाची पानं खोलून बघितली तर इतिहास सांगतो आपल्याला खरखर मराठ्यांचं पाणीपत झालं का? पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये जिंकून सुद्धा अहमदशाह अब्दाली पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला नाही. आणि मराठ्यांचं पाणीपत झाल्यानंतर सुद्धा पुढची अनेक वर्ष मराठा गादी दिल्लीची गादी मराठ्यांच्या ताब्यात राहिली. हे यश आणि अपयश कुणाचं हे पाणीपतचं तिसरं युद्ध आपल्याला सांगतं. जगावं कसं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला दाखवलं. मृत्यूला सामोरे कसं जावं हे छत्रपती संभाजीराजांनी आपल्याला दाखवलं. आणि राष्ट्रावर संकट जेव्हा येतं तेव्हा राष्ट्रासाठी लढावं कसं, राष्ट्रासाठी उभं राहावं कसं हे पाणीपतच्या युद्धाने आपल्याला दाखवून दिलं. म्हणून पाणीपतचं तिसरं युद्ध जगाच्या इतिहासामध्ये अधोरेखित होतं. पाणीपतच्या रणभूमीवर मृत्युमुखी पडलेल्या कराळ कादाच्या वेदीवर हसत हसत सामोरं जाणाऱ्या समस्त पाणीपत वीरांना मी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी शिंदे सरकार आणि विचार मंचाचा आभार मानतो. धन्यवाद. जय भवानी. आदरणीय आबासाहेब पाटील यांनी अतिशय बुलंद आवाजामध्ये थोडक्यामध्ये पानिपतचं अतिशय सुंदर वर्णन केलं. यानंतर पुण्यनगरीचे माजी महापौर आमचे आदरणीय लाडके बंधू आदरणीय प्रशांतजी जगताप सर यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला त्यांचं योगदान नेहमीच असतं. प्रत्येक वर्षी ते आवर्जून उपस्थित असतात. राष्ट्रवादी काँग्रेसची एक बुलंद तोप आदरणीय प्रशांतजी जगताप सर. 265व्या पानिपत शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पांडुरंगजी बलकोडे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय सदानंदजी मोरे साहेब, मंचावर उपस्थित माननीय मुरली काका, मान्य पुंडेताई, त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला आणि मला आमंत्रित केलं असे उत्तमजी शिंदे सरकार, उमेशजी शिंदे, सर्व सन्माननीय मंच उपस्थित बंधूंनी भगिनींनी, सर्वप्रथम मी आजच्या 265व्या पानिपत शौर्य दिनानिमित्त त्या लाखो शूरसैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. वास्तविक आता खूप दिग्गज लोक इथे बसले तर माननीय मोरे साहेब आणि माननीय बलकोडे साहेब, त्याच्यामुळे माझ्यासारख्यांनी कोणीच बोलू नये असं मला वाटतं. त्याचं कारण की त्यांना आपण ऐकायला आलो, आपण वानवडीतल्या मंडळींनी फार काही बोलू नये. पण एक नक्की आहे की नाशिकहून आलेल्या पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की आजही म्हणजे जे कधी महाराष्ट्राच्या बाहेर पडत नसतील, जे स्वतःचे गृह जिल्ह्यामध्ये, मी पुण्यातला किंवा आपण पुण्यातले असो किंवा बाकीचे नाशिक कोल्हापूरचे असेल, जी मंडळी महाराष्ट्राची वेस ओलांडून दिल्लीच्या आसपास जात नाही, त्यांनी किती जर इतिहास वाचला तरी एकदा तिथं नक्की जाऊन यावं की पानिपत नेमकं कसं घडलं. पानिपतमध्ये मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जातींना मराठा म्हणून समजलं गेलं. त्यामुळं एक मराठा म्हणजे मराठा नाही, तर मराठी भाषा बोलणार तर प्रत्येक जण त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं कर्तृत्व करून दाखवलं, कशा पद्धतीने ते लढले. म्हणून आजही तुम्ही दिल्लीत गेला, हरियाणामध्ये गेला, पंजाबमध्ये गेला, उत्तर प्रदेशमध्ये गेला, उत्तराखंडमध्ये गेला, तर तुम्ही महाराष्ट्रातून आलाय म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, एक वेगळ्या प्रकारच्या आपुलकीने तुमच्याशी चर्चा केली जाते. आणि ज्या गोष्टी 265 वर्षापूर्वी घडल्यात, ज्या मागच्या 250-300 वर्षामध्ये घडल्यात, त्याची आजही आठवण सांगितली जाते. त्याच्यामुळं त्यावेळेस निश्चित तुम्हाला ते स्फुरण चढतं किंवा निश्चित तुमची छाती अभिमानाने बोलते की होय आपण महाराष्ट्रात आहोत आणि कशा पद्धतीने पानिपत लढले गेलं असेल. आणि जाता एवढंच सांगेल की चव्हाणसाहेब सांगून गेले त्याप्रमाणे होय याच पानिपतच्या लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेक लढाईंमुळं त्या ठिकाणी ज्यांच्या छत्रीमध्ये आपण बसलेलो आहे असे श्रीमंत महादेवी शिंदे यांच्या या समाधीस्थळावर मी सांगू इच्छितो की मी तर खूप वेळा ग्वालियरला गेलो आहे, गुन्ह्याला गेलो आहे. त्या ठिकाणी आजही म्हणजे इथून शेकडो किलोमीटर दूर असताना सुद्धा आजही शिंदे घराण्याचं आताचं सिंधिया घराण्याचं ते महत्त्व हे त्यावेळेसच्या पानिपतची लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेकच्या लढाईंमधून ते आजही अधोरेखित झाले. त्याच्यामुळं निश्चित या आजच्या पानिपत शौर्य दिनाच्या निमित्त या सगळ्यांना विनम्र असं अभिवादन करत असताना, वंदन करत असताना, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो किंवा या वालोडीतले जे बसले त्यांनी या महादेव शिंदे छत्रीच्या आसपास आपण जन्माला आलो याचा अभिमान निश्चित बाळगावा. एवढंच बोलून मी या ठिकाणी नव्हतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थँक्यू प्रशांत दादा. आता आपले काही मान्यवरांचा सत्कार आणि काही स्थानिक नागरिकांचा सत्कार या इथं राहिले. मी आमंत्रित करतो हबप राजू सातव, हबप अनुप दीक्षित, हबप गव्हाणे, मी नावं घेतो, त्यांनी कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. सौ हिराबाई जांभूळकर, सौ सुनीता जाधव, सौ रत्नमाला जांभूळकर, सौ रंजना सुरेश होले, कमल विठ्ठल जगताप, सौ रश्मी महेश जांभूळकर, ॲडव्होकेट सौ अक्षदा मयूर जाधव. कृपया त्यांची नावं घेतलीत त्या सर्वांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. मी प्रशांत दादांना विनंती करतो आणि बलकवडे साहेबांना विनंती करतो, उत्तमराव शिंदे सरकारना विनंती करतो, क्रमाक्रमाने या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कृपया ज्या मान्यवरांची नावं घेतलीत त्यांनी सर्वांनी इथं उपस्थित व्हायचं. मी नगरसेविका कालिनीताई पुण्य मॅडम यांनाही विनंती करतो, त्यांनी महिलांचा सत्कार करायचा. यानंतर संघमित्र गायकवाड RPI यांनी स्टेजवर यायचं. संघभाग कार्यवाह प्रेम सकटे यांनी सुद्धा या इथं उपस्थित व्हायचंय. त्यानंतर आपण एक 2 पुरस्कार देणार आहोत. ते आपले आदरणीय हबप सुरेशजी होले आणि हबप बाबू यादव यांना मान सन्मान सहित त्यांना स्टेजवर घेऊन यायचंय. मी प्रवीणजी गायकवाडांना विनंती करतो त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हबप सुरेश होले. मी सदानंदजी मोरे सरांना विनंती करतो त्यांनी हबप सुरेशजी होले यांचा सत्कार करावा. तसं हबप बाबू यादव सरांचा सत्कार बलकवडे सरांच्या हस्ते व्हावा अशी सर्व मान्यवरांची विनंती आहे. प्रथमतः सुरेशजी होले यांचा सत्कार जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. समाजात नीतिमूल्य वाढवण्यासाठी त्यांची नेहमी आणि वानवडीचे हे दिंडीचे प्रमुख सेवक आहेत हबप बाबू यादव. यानंतर मी कार्यक्रमाचे संयोजक उत्तमरावजी शिंदे सरकारांना विनंती करतो आपल्या स्थानिक नगरसेविका कालिनीताई पुंडे यांचा सत्कार आपल्या हस्ते करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अजून एक सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. संघमित्र गायकवाड साहेब, आपण कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हावं. त्यानंतर सल्लागार जितेंद्र राऊत यांना मी आमंत्रित करतो. ते राष्ट्रपती पदाचे मानकरी आहेत. जोरदार. आमचे प्रमुख मार्गदर्शक मुरलीधरजी निंबाळकर बारामती, तसेच संजय मामा मोहिते यांचाही सत्कार संयोजक समितीच्या वतीने उत्तमरावजी शिंदे सरकार करतील, प्रशांत दादा करतील. प्रशांत दादांना मी विनंती करतो संजय मामा मोहिते यांचा सत्कार करावा. तसेच मुरलीधरजी निंबाळकर यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अजून अतिशय 2 महत्वाची आपली भाषणं राहिली आहेत. अतिशय प्रेरणादायी भाषणं आहेत ती. त्यात वारकरी ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एक ऐतिहासिक ठिकाणीच जमलेलो आहोत. आजच्या व्यासपीठावरती मान्यवर मोरे साहेब ज्यांच्याबरोबर मी 10 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये सिनेटला काम केलेलं आहे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ बलकवडे साहेब, पुण्याचे माजी महापौर जगताप साहेब, आमचे मित्र निंबाळकर साहेब, आणि जो कार्यक्रम या ठिकाणी जो घडवून आणला ते माझे नातेवाईक मित्र उत्तमरावजी शिंदे
अनेक वर्ष या कार्यक्रमामध्ये सोशल याच्यामध्ये ते रिफॉर्ममध्ये काम करत असतात. यावर्षी मी आवर्जून म्हणलं की उपस्थित राहणार आहे. मी अतिशय भारावून गेलो की आपला मराठ्यांचा जो 1761चा ज्या लढाईचा इतिहास हा आपणाला परत रिव्ह्यू करून आपल्या डोळ्यासमोर आणला गेला. 2-3 वक्ते बोलले मगाशी जे चव्हाण साहेब IRS मध्ये होते, मूल्यवर्धित माणसाचं आयुष्य कसं असावं, आपण इतिहासाची प्रेरणा कुठल्या पद्धतीने घ्यावी आणि पुढे जावं आणि व्यवहार कसा करावा. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये लोक असताना जसे पॉलिटिक्समध्ये लोक जातात आणि नंतर रुलिंग करतात, ही ती छत्रपतींची धुरा असलेली काही बिझनेसमॅन असतात, काही लोक वेगवेगळे असतात. तर या ठिकाणी मी जास्त आपल्याला बोलणार नाही आहे, कारण मान्यवर भरपूर इतिहासामध्ये अजून काय इतिहास वेगळ्या पद्धतीने सुद्धा मांडणी करणारे, दुरुस्त करणारे सुद्धा आपल्याजवळ बसलेले आहेत. परंतु या शौर्य दिनाच्या निमित्तानं 1526, 1556 सर आणि 1761 अशा 3 लढाया झाल्या. म्हणून आपण पानिपत म्हणतो. मराठ्यांची 1 लाख बांगडी त्या ठिकाणी गेली आणि अब्दालीनं त्याच्या छोट्याशा सैन्यानं आपल्यावरती विजय दाखल केला. परंतु मराठे हरले नाहीत. मगाशी मान्यवरांनी सांगितलं की आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बचेंगे तो लढेंगे अशी जी काय मुहावरे आत्तापर्यंत जी झालेली आहेत ही मराठ्यांच्या शौर्याची आहेत. आता मी या ठिकाणी जास्त न बोलता आजच्या दिनाचा आपण सर्वांनी उपस्थित राहिलात याबद्दल मी संयोजकावतीनं तुमचं धन्यवादही देतो. आणि माननीय शिंदे सरांना, शिंदे साहेबांना हा जो कार्यक्रम आहे तो राज्याच्या लेवलवरती व्हावा. आमच्यासारख्यानं सुद्धा कधी काय लागलं तर आम्ही मदत करायला तयार आहोत. परंतु एक इन्स्पिरेशन आहे, यातून कोणतरी करतंय, पुढं जातंय. ते मराठा याचा अर्थ 18 पगड जाती असलेली मराठा आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या जाती विभागलेल्या ज्या असतात त्या जसं छत्रपतीनं स्वराज्य स्थापन केलं, मगाशी विषद केलं की कुठल्या पद्धतीनं पुढं जात होते. जसे राजपूत लढवय्ये होते, बाकीचे लढवय्ये होते. परंतु मराठ्यामधले जी 18 पगड जात असलेली एका ठिकाणी घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तसं आपण वेगवेगळ्या देशामध्ये जाताना सुद्धा छत्रपतींचं नाव आपल्याला फॉरेनमध्ये सुद्धा घेतलं जातं. का घेतलं जातं? त्याची एक मूल्य आहेत. जगताना आपण मूल्य म्हणून जगतो. तर आपण प्रत्येक वर्षी शिंदे साहेबांनी हा समारंभ मोठा करावा, उचितपणे सर्वांनी उपस्थित राहावं, आम्हाला या ठिकाणी सामील करून घेतलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि या माझी 2 शब्द बोलतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अरे फड 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 फडकतो भगवा झेंडा गगनात. अरे फड 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 फडकतो भगवा झेंडा गगनात. सर्वांग भरलं जसं नाला उभा रक्तात. त्यावेळी जाणता कोण माग राहील. इश्काचा पेला तो फोडून फेकून देईल. आम्ही घालून रडीला हात शत्रूचे दात विलग करणार. आणि आम्ही विजयी होणार, विजयी होणार, विजयी होणार. अहो राजे हो जिर राजे जीजी, अहो राजे हो जिर राजे जीजी, ओ जीजी ओ जी. आणि मर्द मावळा निर्भय लढला पानिपताला, पानिपताला. महाराष्ट्राची या थोरवीरांची परंपरा ही पुढती नेण्याला, पुढती नेण्याला, परंपरा पुढती नेण्याला. हिरे गळाले मोती पडले खुर्दा किओ जाहला. हिरे गळाले मोती पडले खुर्दा किओ जाहला. परी महाराष्ट्राचा मर्द मावळा नाही माघारी फिरला, नाही माघारी फिरला. विश्वास सदाशिव इब्राहिम जनकोजी शिंदे. विश्वास सदाशिव इब्राहिम जनकोजी शिंदे. प्राणपणाले लढले आपुले वीर किती खंदे. आपण जर पानिपतावर धारातीर्थांची नावं पाहिली तर आपल्याला कळते की महाराष्ट्रातलं कुठलं गाव नव्हतं की ज्या गावामध्ये उंबरठ्यावरती कुणी हंबरडा फोडला नाही. प्रत्येक गावामध्ये चिता पेटली होती. प्रत्येक गाव हे दुःखाने होरपळून चाललं होतं. आणि या पवित्र मातीला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी आता या ठिकाणी माननीय जितेंद्रजी राऊत यांना विनंती करतो की जे राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते आहेत त्यांनी आपल्या या पानिपतावरती या औचित्यपर विषयावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. अशा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिंदे सरकार घराण्याचे आयोजक, संयोजक आणि धडाडीचे समाजसेवक, उपस्थित सर्व व्यासपीठ, सन्माननीय भारतीय नागरिक, आज हे पानिपत शौर्य दिन जे आहे तर त्याचा वेगळ्या अँगलने विचार मी करतो नेहमी. जसं राम हे वनवासाला गेले नव्हते, राम हे उद्धाराला गेले होते, असं एकदा बाबासाहेब पुरंदरे, सुधीर फडके यांच्या बोलण्यात आलं होतं.
पण ते आता लिहिलेलं होतं तसंच ते चाललेलं आहे. तर पानिपतला आपलं काय पानिपत झालेलं नाही, हे पहिलं आपलं पक्क. शौर्य दिन आहे हे मान्य. आता हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि मी एक वेगळ्या अँगलनी बघतो की हा संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये कसा सामील करता येईल आणि भारत सरकारच्या आणि प्रत्येक राज्य शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम कसा राबवता येईल. कारण याच्यामधून अनेक युवकांना प्रेरणा घेता येईल आणि त्यातून आपल्याला आपली जी या युद्धाची जी रणनीती होती त्याचा पुन्हा एकदा उहापोह करता येईल. तर एवढंच मी सांगू इच्छितो की आता निवडणूक एवढंच लक्ष डोळ्यासमोर आहे. या ठिकाणी सन्माननीय आलेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जगदीशजी मुळीक या भागातले युवा नेतृत्व या. तर मुद्दा असा आहे की आज संपूर्ण सर्व लोकांचं एकच गणित आहे की निवडणूक म्हणजे युद्ध आणि ते जिंकलं की आपण सुटकारा सोडला. पण आता तसं काही नाही आहे. त्या पलीकडे पण जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपल्याला केवळ राजकारण करून चालणार नाही. 140 कोटी देशामध्ये आपल्या समोर प्रचंड समस्या आहेत. अजून आपण मूलभूत सोयी सुविधावरतीच काम करतोय, त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. यांचा जर इतिहास, आता पुणे महानगरपालिकेने अशी एखादी वास्तू निर्माण केली आहे का? मेयर साहेब तुम्ही द्या साक्षी. आमदार साहेब आपल्या भागामध्ये ही जी वास्तू आहे अशी का राज्य शासनाने तयार केली? तर हे करणं गरजेचं आहे. आम्ही येणाऱ्या पिढीला काय सांगणार की आम्ही काय पेरून ठेवलं, काय निर्माण केलं, काय आमच्या हातून घडलं? तर त्यासाठी हे सगळं करण्याचा अधिकार आहे भारत सरकार, राज्य शासन, महानगरपालिका आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी घडू शकतात. फक्त योग्य समन्वय, नियोजन, मागणी पाहिजे. जर डिमांड नसेल सप्लाय होऊ शकत नाही. भारत सरकार सेवेसाठी आहे. भारत सरकार राजा महाराजा नाही, राज्य शासन देखील राजा महाराजा नाही, महानगरपालिका देखील सेवेसाठी आहे. सेवेसाठी असणाऱ्या लोकांच्याकडे आपल्या अधिकृत मागणी प्रस्ताव जाणं गरजेचं आहे. आणि विशेष करून राजकीय लोकांना प्रशासनाच्या वरती नियंत्रण ठेवायचं आहे. सर्वोच्च अधिकार आहेत ते लोकसभेला, विधानसभेला, कायदेमंडळमध्ये आणि त्याचा प्रशासनाकडनं अंमलबजावणी करून घ्यायचं आहे. तर माझी एक आपल्या सर्वांना विनंती आहे की नुसतं फोन करून माझी ही ओळख आहे, ती ओळख आहे असं न करता ऑन पेपर रेकॉर्ड वरती येणं गरजेचं आहे. ब्रिटिशांचं अजून पण का नाव घेतो? त्यांनी प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर घेतलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाही किल्ल्यावर न लिहिता त्या महाराजांचं आज आपल्या मनामनात स्थान आहे. छोटं मोठं काहीतरी कुठंतरी काहीतरी दान धर्म करायचं, होल्डिंग लावायचं, हे येणाऱ्या ह्याच्यामुळं युवा पिढीला वेगळी दिशा मिळायला पाहिजे. त्यांना इकडं आणायचं, हे दाखवायचं. सगळ्या पक्षांनी आपल्या पुण्यातलं राजा केळकर संग्रहालय दाखवायला पाहिजे, आपला सिंहगड दाखवायला पाहिजे, पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय ज्ञान द्यायला पाहिजे. प्रशासन हे देश चालवतंय आणि त्या प्रशासनावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. तरच आपली सगळी व्यवस्था, आत्ता जे काय आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत ना, त्याचं उत्तर एकच आहे, प्रशासन पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करणं. आणि शिंदे सरकार त्या बाबतीत अग्रेसिव्ह आहेत. अनेक अधिकाऱ्यांना ते सजेशन देतात. आता या निमित्ताने एकच माझी विनंती आहे की या भागातलं आपण जसं वेगवेगळ्या शाळेत असतो तसं वेगवेगळ्या पक्षात असतो, पण शेवटी चालणार आहे भारत सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका. याच्या अंतर्गतच सगळं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने इथून पुढं हा कार्यक्रम कसा आपला राष्ट्रीय स्तरावर जाईल आम्ही एक त्याची तयार करतोय व्यवस्थित आणि ते पाठवतोय. तर त्यासाठी तुम्ही देखील सगळ्यांनी एक लेखी स्वरूपात सजेशन द्या शिंदे सरकारांच्या नावाने आणि ते भारत सरकारकडे दाखल करू. 120 क्रांतिकारकांची मी नावं दिली नीती आयोगाला. त्यांनी ते सगळे दिल्लीमधल्या त्या क्रांतिकारकांच्या ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ते सगळं भारत सरकार सगळं करायला तयार आहे. फक्त आपल्याला माहीत नसतं. आपण काय इथं येतो, आपण भेटीगाठी करतो, पण तिथंपर्यंत कागद जायला पाहिजे. आणि त्यासाठी माझी विनंती आहे की इथं मेयर साहेब आहेत,
फक्त सन्माननीय हे भावी हे केंद्रातले मंत्री आहेत काय, हे सगळी मोठी लोक आहेत, ते जाणार आहेत पुढं. आता तिकडे ते मोरे साहेब आहेत, ते बलकवडे साहेब, हे लय रती मारत आहेत, ते म्हणजे त्या पंक्तीतले आहेत ते. आता त्यांच्याविषयी मी काय बोलत नाही, पण मी जवळून त्यांना बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. फक्त आपल्याला काय माहिती आहे का, सगळ्या गोष्टीचं रायटिंगमध्ये आता मेयर साहेबांना द्या, ह्यांना द्या, हे 100% काम करणार. काम करायसाठी ते भांडतात, बाकी कशासाठी नाही भांडत. तर या निमित्ताने हे पानिपत हा शब्द आजपासून डिलीट करायचा. शौर्य म्हणजे भारताचं सगळ्यात मोठं युद्ध, 2 युद्ध झाली. एक आग्र्याला गेलेले महाराजांनी यायचं प्लॅनिंग केलं होतं, जायचं नव्हतं. आता काय मी पण बोलू शकतो, आमचे महाराज आहेत, कळलं का. आणि दुसरं हे पानिपत हा विषयच नाही, ते नाव होतं म्हणून ते झालं पानिपत. ते आता आपल्या वाजपेयीजींच्या काळात घडलं होतं, तर त्याला विजय दिन म्हणलेलं आहे. मग आपण पण यांना मानायचं भारतीय शौर्य दिन. तर ते करू, भारत सरकारकडे अपील करू आपण, ते करतील चुकीची दुरुस्ती. मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हा प्रोटोकॉल आहे. मी प्रशांत दादांना आणि उत्तमराव शिंदे सरकारना विनंती करतो, त्यांना शाल, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन मुळीक साहेबांचा सत्कार या इथं शिंदे छत्रीमध्ये करावा. या सगळे सरांकडून या. धन्यवाद. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहोत आणि तो पुतळा घेऊन जाणारे तर मांढरे जे आलेत, जाधव आले, त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार आमचे मोरे साहेबांच्या हस्ते करावा. 4 दिवसात हा भारतभर रथ छत्रपतींचा फिरणार आहे. त्याच्यानंतर तो जपानला जाणार आहे. त्यानंतर आपण पुढे न्यूयॉर्कलाही छत्रपतींचा पुतळा उभारण्याची योजना आखलेली आहे. तिथं आपण जागेची व्यवस्था केलेली आहे. तर मांढरेंचा सत्कार माननीय सदानंद मोरे साहेब, जगदीश भाऊ आणि आमचे जगताप साहेबांनी करावा. नमस्कार, जय शिवराय. आम्ही पुणेकर आणि CO ऑर्गनायझेशन यांच्या संस्थेमार्फत टोकियोमध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही तयार करतो आहे. त्याचं उद्घाटन 8 मार्चला होणार आहे टोकियोमध्ये, जपानला. आणि याच्यामध्ये बलकवडे सरांचं खूप आम्हाला सहकार्य झालं की तिथे जे स्मारक होणार आहे त्याला जे लागणारं शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो काही फोटोच्या स्वरूपात, पुस्तकाच्या स्वरूपात त्यांनी आत्ता मध्यंतरी जपानवरून लोक आले होते, त्यांचं हँडओव्हर केलेलं आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की पुणे आणि मुंबईसारखा एक माणूस भारतातून जपानला जातो, तिथं काम करतो, तिथं नगरसेवक होतो, नगरसेवक झाल्यानंतर आमदार होतो. आणि त्यांनाही ह्या शिवाजी महाराजांचं कसं कळलं तर आम्ही मागच्या वर्षी पाकिस्तान बॉर्डरला आम्ही मूर्ती उभी केली होती, जी सगळ्यांनी न्यूजमध्ये पाहिलीच असेल. तर त्यांनी ती बातमी यूट्यूबला पाहून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि याच्यापुढे तुम्ही आमच्याकडे जपानला बसवा म्हणून असं एक त्यांनी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर ते भारतात आले, सगळी चर्चा झाली आणि एक दिवस ठरला गेला, तो 8 मार्चचा ठरला गेला. आज पुतळा कंप्लीट फायनल झालेला आहे. उद्यापासून तो संपूर्ण भारतभर जवळजवळ 8000 किलोमीटरचा प्रवास आहे. त्याचं पूर्ण नेतृत्व माझ्या ह्याच्या जातीत चाललेलं आहे. मी संपूर्ण प्रवास मी त्या मूर्तीबरोबर राहणार आहे. प्रत्येक राजभवनला त्याच्या राज्यपालांच्या हस्ते पूजा होईल 8 स्टेटमधल्या. त्यानंतर राष्ट्रपती भवनाचा आमचा प्रयत्न चालू आहे. मोदींनाही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी. ऑलरेडी जपानचे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये आता इन्व्हॉल्व झालेलं आहे.
काल परवाच नवीन आत्ताची एक आनंदाची बातमी आम्हाला आली की पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग बी आता सहभागी झालेले आहे. त्यांचे लोक आता आमच्या गाडीवर लागले जातील आणि देवेंद्र फडणवीसांना आपण आमंत्रण दिलेलं आहे जपानसाठी. असं हे सगळं प्रवास चालू आहे. त्याच प्रवासामध्ये उद्धवराव शिंदे सरकारांनी आणखीन एक डबल म्हणजे चहामध्ये 2 डबल साखर म्हणतो तसा प्रकार झाला. त्यांचेच मित्र कल्याण गुले म्हणून आहेत, ते न्यूयॉर्कमध्ये आत्ता पोलीस डिपार्टमेंटमध्ये IT मध्ये आहेत. त्यांचाही प्रस्ताव आला आहे की सेम पुतळा आमच्याला न्यूयॉर्कमध्ये बसवा आणि तो पुतळा आता असा आमचा प्रयत्न चालू आहे की भारतातून जेवढे अमेरिकेमध्ये लोक गेले, जवळजवळ 52 स्टेट आहेत, 52 स्टेटमध्ये जेवढे भारतीय लोक आहेत ती लोक 15 ऑगस्ट नंतर येणारा रविवार या दिवशी तिथं इंडिया परेड निघते. जशी 26 जानेवारीला आपली परेड असते तशी तिथं इंडिया डे परेड म्हणून साजरा केला जातो. तर त्या पुतळ्याची निर्मिती आम्ही काय केलं, आत्ता ह्या मूर्तीबरोबरच अजून एक दुसरा पुतळा तयार करायला घेतला आणि तो पॅरलल आता 8-15 दिवसात तोही तयार होईल. म्हणजे 2 मूर्त्या केल्या, एक मूर्ती जपानला जाईल आणि एक मूर्ती त्या इंडिया डेच्या परेडला आमचा नेण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लागणारच आहे. सगळ्यांनी आपण हा प्रयत्न यशस्वी करूया एवढीच शिवरायांची चरणी प्रार्थना करतो. मग 2 शब्द संपतो. धन्यवाद. उत्तमराव शिंदे सरकारला या निमित्ताने शौर्य दिनाच्या निमित्ताने देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. सदा आनंदाचा जय. सूर्यकोटि समाप्त निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय. आज 14 जानेवारी पानिपत स्मृती दिन म्हणजेच मराठ्यांचा शौर्य दिन. या निमित्ताने या प्रांगणामध्ये आमचे मित्र उत्तमराव शिंदे सरकार या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. समाजामध्ये या निमित्ताने एक राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करत असतात. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदानंदजी मोरे सर, अनेक मान्यवर आहेत. माजी महापौर प्रशांतजी जगताप, आमचे मुळीजी प्रकाशजी पाटील साहेब, आमचे न्यायमूर्ती शिंदे साहेब, अनेक मान्यवर आणि आपण सर्वजण पानिपत प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने एक श्रद्धेचा विषय आहे. 264 वर्षांपूर्वी देश, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी त्या समरभूमीवर बलिदान दिलं. आणि या देशाचं रक्षण केलं. अनेक
मान्यवरांनी अतिशय उत्तम असे आपले विचार इथं मांडलेले. मोरे सरही मांडणार आहेत. विषय असा आहे की हा संघर्ष का झाला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये प्रस्थापित असलेल्या अन्यायी अत्याचारी अशा परकीय सत्तांशी संघर्ष करून आदर्श अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्या स्वराज्याला जे त्यांचं ध्येय होतं ते लोककल्याणकारी सुराज्य. हे करत असताना त्यांनी एक आदर्श समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांची अशी धारणा होती की एखाद्या राष्ट्राला जर आदर्श बनवायचा असेल तर त्या राष्ट्रातला समाज आदर्श झाला पाहिजे. आणि जर आपल्याला समाजाला आदर्श करायचा असेल तर पहिल्यांदा आदर्श व्यक्ती निर्माण झाली. कारण की आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवते आणि आदर्श समाजच आदर्श राष्ट्र घडवते. शिवाजी महाराजांनी जे आदर्श सुराज्य निर्माण केलं होतं ते जिंकून घेण्यासाठी मगाशी उल्लेख झाला की जगातील सर्व शक्तिमान असा दिल्लीपती मुघल बादशाह औरंगजेब या छोट्याशा स्वराज्यावर चालून आला. शिवाजी महाराज नव्हते परंतु त्यांचा विचार आणि प्रेरणा आणि तीच प्रेरणा घेऊन छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंनी संघर्ष. अवघा महाराष्ट्र स्वातंत्र्यासाठी 27 वर्ष झुंजला आणि त्याचा परिणाम निराश झालेला औरंगजेब याच भूमीत समाप्त झाला. 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. 18व्या शतकामध्ये शिवरायांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी फक्त 12 वर्षांमध्ये म्हणजे 1719 मध्ये दिल्ली जिंकून घेतली आणि दिल्लीमध्ये मुघल बादशाह बसवला. त्याच्याकडून हिंदवी स्वराज्याला मान्यता देणारी स्वराज्याची सनद आणि मुघलांच्या दक्षिणेतल्या 6 सुबाच्या चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनद आणल्या आणि या सनदांच्या आधारे मराठ्यांनी संपूर्ण दक्षिण भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. 30 वर्ष मुघलांच्या
कैदेमध्ये असणाऱ्या महाराणी येसूबाई संभाजीराजांच्या पत्नी त्यांची सुटका करून घेतली आणि दिल्लीपासून राजधानी साताऱ्यापर्यंत शाहू महाराजांच्या मातोश्री राजमाता येसूबाईंना वाजत घातली. फक्त 12 वर्षामध्ये हा इतिहास घडला आणि हळूहळू मराठ्यांनी माळवा, बुंदेलखंड, गुजरात, बंगाल पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. हिंदुस्थानात होणारा हा सगळा बदल, याचा परिणाम मध्य आशियामधला पहिला आक्रमक यापूर्वी अनेक वेळा झाले. 18व्या शतकातलं पहिलं मोठं आक्रमण हे नादिरशाह. 1738 मध्ये नादिरशाह हिंदुस्थानवर चालून आला. त्यांनी दिल्ली जिंकली. नादिरशाह हिंदुस्थानामध्ये येण्या अगोदर किंवा हिंदुस्थानमध्ये येत असताना त्याने असं जाहीर केलं होतं की मी इस्लामच्या रक्षणासाठी येतोय, जिहाद. परंतु ज्या वेळेस त्यांनी दिल्ली जिंकली त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्याने मुघल बादशाहकडे खंडणी मागितली. मुघल बादशाह देऊ शकत नव्हता, म्हणून दिल्लीच्या लाल किल्ल्यातले सोन्याचे पत्रे काढले. दिल्लीमध्ये कत्लेआम केला. आपल्या धर्म बांधवांची कत्तल केली, करोडो रुपयांची लूट केली. दिल्ली अनवाणी झाली. कोण रक्षण करणार हिंदुस्थानचं, दिल्लीचं? अशा वेळेस बादशाने छत्रपती शाहू महाराजांना विनंती केली की आता फक्त तुम्हीच आमचं रक्षण करू शकता. आणि म्हणून शाहू महाराजांच्या आज्ञेने बाजीराव पेशवे दिल्लीकडे निघाले. ही फार मोठी प्रक्रिया आहे, वैचारिक प्रक्रिया आहे, राजनैतिक प्रक्रिया आहे की ज्या मुघल सत्तेविरुद्ध आम्ही लढत होतो तिथं रक्षण करायचं आहे. कारण की शिवाजी महाराजांनी विचार दिला होता की आज ना उद्या दिल्लीपती औरंगजेब दक्षिणेत चालून येणार आहे आणि म्हणून दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे, कारण की तुम्ही स्वकीय आहात. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरोधामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाहीशी मैत्रीचा तह केला. म्हणजे आयुष्यभर ज्या आदिलशाहीशी आपला संघर्ष झाला एका राष्ट्रीय हेतूने त्यांच्याशी तह केला. आणि आश्चर्य म्हणजे बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी विजापूरच्या रक्षणासाठी 15,000 मराठ्यांचं सैन्य पाठवलं. शेवटपर्यंत मराठे लढत राहिले, आदिलशाहचं सैन्य फितूर झालं. संभाजी महाराजांनी गोवळकोंड्याच्या रक्षणासाठी 5,000 सैन्य पाठवलं. मराठे लढत राहिले, परंतु कुतुबशहाचं सैन्य फितूर झालं. हा एक उच्च विचार आहे आणि तोच विचार घेऊन मराठे आता दिल्लीकडे निघाले होते. मराठ्यांसारखे अपराधी यांच्याशी संघर्ष करणं असामान्य आहे आणि म्हणून नादिरशाह देश सोडून निघून गेला. लक्षात ठेवा, काय मराठ्यांची ताकद असते. फक्त मराठे उत्तरेकडे येत आहेत, बाजीराव येतोय म्हटल्यानंतर नादिरशाह जो दिल्लीत ठाण मांडून बसला होता तो मायदेशी निघून गेला.
ही नवी प्रक्रिया आहे. नादिरशहाचा पुढे खून झाला आणि त्याचा शिष्य अब्दाली यायला लागला. या अब्दालीला रोखण्याचं सामर्थ्य मुघलांमध्ये नव्हतं. 1748 साली आला, 1751 मध्ये आला. तेच अत्याचार, तीच लुटालूट. नादिर शहाने आपल्या धर्म बांधव महिला 15,000 स्त्रिया, मुघलांच्या घरात स्त्री राहिली नाही. हे असंच आक्रमण होतं. पुन्हा एकदा तो विचार, राष्ट्रीय विचार, की अब्दालीला रोखायचं असेल, ह्या राष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आणि त्यातून 1752 मध्ये अहमदी तह झाला. अहमदच्या बादशाने हिंदुस्थानच्या रक्षणाची धुरा मराठ्यांच्या खांद्यावर दिली आणि त्या बदल्यात संपूर्ण हिंदुस्थानची चौथाई आणि सरदेशमुखी आणि आग्रा आणि अजमेर सुभा मराठ्यांना दिला. आपल्याला शेर वाटेल, ह्या गोष्टी आपल्याला कधीच कळाल्या नाही. त्यानंतर आग्र्यावर 30 वर्ष मराठ्यांचा भगवा फडकत होता. ज्या आग्र्यामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्या आग्र्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा 30 वर्ष भगवा फडकत. 1755-56 मध्ये आला अब्दाली. पुन्हा त्यांनी दिल्ली जिंकली. दिल्लीत कत्लेआम सुरू केला. मराठे दिल्लीकडे निघाले आणि फक्त 14 दिवसामध्ये अब्दालीकडून मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. कोण होते? मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, मल्हारराव होळकर. अरे आपलेच सगळे जाती बांधव होते, आपलेच पूर्वज होते. अब्दाली पळून निघाला. मराठे पाटला करताय. सरहिंद, लाहोर. काय सांगायचं. 15 मे 1757 मराठ्यांची जी दहशत होती, तो लाहोरचा किल्ला एवढा प्रचंड आहे, साधारणपणाने आपल्या शनिवार वाड्याच्या 15 पट. 300 तोफा आहेत, 40,000 अफगाण आहेत आणि फक्त 15,000 मराठे आहेत. मराठ्यांकडे एकही तोफ नाही. परंतु मराठे लाहोरच्या प्रांगणामध्ये आले. हे बघितल्यानंतर अब्दालीचा मुलगा तैमूर शहा मध्यरात्रीला 5,000 अफगाणांना घेऊन त्या नदीवरच्या नावेच्या पुलावरून पेशावरकडे पळून गेला. त्याच्या सहकाऱ्यांना एवढी भीती बसली आणि त्यांनी मराठ्यांचं स्वागत बंदुकीने न करता पांढरी निशाणं फडकून केलं आणि लाहोरचा किल्ला मराठ्यांनी वाजत गाजत केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाहोर मराठ्यांनी जिंकलं, एकही बंदूक उडवावी लागली नाही. हे आपल्या पूर्वजांचं पराक्रम आहे. हा इतिहास आमच्या तरुण पिढीला, मुलांना सांगितला पाहिजे. आणि मग मराठे लाहोर निघालं. बलुचिस्तान, मुलतान आणि शेवटी आम्ही अटकचा किल्ला जिंकलो. अटकचा किल्ला जिंकणं ही सामान्य गोष्ट नाही, की ज्या खैबर खिंडीतून हिंदुस्थानावर शेकडो आक्रमणं झाली आणि हा देश गुलाम होत गेला. या देशातला एकही राज्यकर्ता आणि समाज आपल्या शत्रूला रोखण्यासाठी खैबर खिंडीपर्यंत 2000 वर्षांमध्ये गेला नव्हता. पहिलेच मराठे की ज्यांनी खैबर खिंडीवर झेंडा लावला आणि शत्रूला सांगितलं की आता हा लढा आहे. लक्षात ठेवा, ही सामान्य नाही. पण दुर्दैव बघा, हिंदुस्थानच्या इतिहासातल्या मराठ्यांच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण होता. 1757-58 मध्ये आपण एवढा मोठा इतिहास घडवला, परंतु दुर्दैव बघा कसं असतं, समाजाला ग्लानी कशी ती बघा. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजांचा हिंदुस्थान
1,500 इंग्रज खडकीवरून निघतात आणि 150 वर्षाचं मराठ्यांचं राज्य 1.5 दिवसात जिंकून घेतात. याचं आत्मचिंतन करणं आवश्यक. इतिहास म्हणजे काय? जसा आपल्या पूर्वजांच्या गौरवाचा इतिहास असतो तसा आपल्या पूर्वजांच्या चुकांचाही इतिहास समजून घ्यावा लागतो. आम्ही जातीत वाटले गेलो, पंथात वाटले गेलो आणि इंग्रजांनी फायदा घेतला. आणि असा हा संघर्ष आहे. अब्दाली पुन्हा आला. मराठे अटकेवर जाताना सगळ्यांना बरोबर घेतलं होतं, परंतु जाणीवपूर्वक अब्दालीने पुन्हा जिहादचा नारा केला. कारण की आम्ही मुघलांच्या रक्षणाला गेलो होतो. मुघल कोण होते? त्यांच्या रक्षणासाठी गेलो होतो. परंतु बघा कसं परिणाम घडले की मराठी उत्तरेकडे गेल्यानंतर त्यांना अन्न मिळालं नाही, जनावरांना चारा मिळाला नाही. अर्धकोटी मराठे या देशाच्या रक्षणासाठी लढत होते बाबा. तरी देखील मराठ्यांनी विजय मिळवले. शेवटचा संघर्ष झाला 14 जानेवारी 1761. पोटात अन्न नाही, एवढ्या प्रचंड थंडीमध्ये अंगावर वस्त्र नाही, आमच्या जनावरांना चारा नव्हता, परंतु आमचं ध्येय मात्र निश्चित होतं, आम्हाला ह्या राष्ट्राचं रक्षण करायचं. तो अब्दाली पुन्हा पुन्हा म्हणतोय, अहो तुम्ही का माझ्याशी लढताय? कारण त्याला भीती वाटत होती की मराठ्यांशी जर युद्ध झालं त्याचे काय परिणाम होतील याची त्याला चांगली जाणीव होती. आणि म्हणून तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याची मागणी एकच होती की मी 3 स्वाऱ्यांमध्ये सिंध, पंजाब आणि मुलतान जिंकलंय. माझी फक्त एवढीच मागणी आहे की लाहोर सरहिंद पर्यंत जो प्रदेश मी जिंकलेला आहे तो माझ्या अफगाणिस्तानच्या राज्याचा हिस्सा आहे. याला तुम्ही मान्यता द्या. मी तुम्हाला अन्न देतो, चारा देतो आणि सन्मानपूर्वक तुम्हाला जाण्याची आणि हिंदुस्थानच्या कारभाराची मान्यता देतो. लक्षात ठेवा, अब्दाली पुन्हा पुन्हा सांगतोय. परंतु मराठी म्हटले नाही, या देशासाठी, या भूमीसाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार. आणि त्यातून हा संघर्ष झाला. मगाशी वक्त्यांनी सांगितलं की त्या पानिपतच्या समरभूमीवर जो संघर्ष, जे युद्ध झालं, अनेक घटका आम्ही विजयाकडे जात होतो, अशा काही घटना घडल्या की ज्याच्यामुळे विजयाचं पराभवात रूपांतर. त्यानंतर जी कत्तल झाली, एकाच मगाशी वक्त्यांनी सांगितलं की जगाच्या इतिहासामध्ये महायुद्ध झाली, करोडो लोक मारली गेली, पण एकाच दिवसामध्ये साधारणपणाने दोन्ही पक्षाचे मिळून 1,00,000 लोक मारली. असं कधी घडलेलं नाही. एका दिवसात 1,00,000 लोकांची युद्धभूमीवर हत्या होणं. असा हा. पण घडलं काय बघा, शेवटी युद्धाचे परिणाम महत्वाचे असतात. लक्षात ठेवा. कारण की युद्ध कशासाठी होतात, इतिहासकाराला त्याचे झालेले परिणाम याचाही विचार करावा लागतो. युद्धात अब्दाली जिंकला, पण ध्येयात मराठे जिंकले. अब्दालीचं ध्येय होतं हिंदुस्थानात राज्य करायचं. त्या ध्येयापासून त्याला विचलित व्हावं लागलं. आजपर्यंत प्रचंड लूट मिळाली, परंतु आज मात्र त्याला अंगावर जखमा घेऊन, आपले सहकारी गमावून आणि जे अफगाणिस्तानमध्ये घेऊन आला होता ते सगळं घालून खाली अंगाने जावं लागलं. अब्दाली विरुद्ध बंड झालं आणि फक्त 10 वर्षामध्ये 12 फेब्रुवारी 1771 याच महादजी शिंदेंनी शिवाजी महाराजांचं स्मरण करत पुन्हा दिल्ली जिंकली आणि दिल्लीचा कारभार 32 वर्ष मराठ्यांनी. शहाआलम बादशाला तो बिहारमध्ये इंग्रजांच्या 10 वर्ष नजर कैदेत होता. तिथून त्याला सोडून आणलं आणि दिल्लीवर बसवलं. आपल्या मनात बादशाला, तुम्ही का बादशाला बसवला, तुम्ही का बसला नाही, हा विचार निर्माण होईल. आम्ही किंग मेकर झालो होतो. शहाआलम बादशाह महादजी शिंदेवर काव्य करतो आणि तो सांगतो की अल्लाह आणि माझ्यासाठी दुसरा अल्लाह तू आहे.
तू माझं रक्षण करतो, तू माझी देखभाल करतो, असं काव्य केलंय शाह आलम बादशाहनी महाजींच्या नावाने. अशा महाजींच्या ज्यांनी पानिपताचा बदला घेतला आणि मराठ्यांची मान स्वाभिमानाने फडकवली, त्याच पानिपतच्या युद्धामध्ये अगदी मृत्यूच्या शेवटच्या जखमांनी घायाळ झालेले महाजी, पण त्यांनी हा बदला घेतला. आणि असा हा संघर्ष आहे. प्रत्येक मराठी माणूस जो भारतीयाला अभिमानास्पद संघर्षाचा हा इतिहास आहे. आणि तुम्हाला शेवटचीच गोष्ट सांगतो की ज्यावेळेस इंग्रज दिल्ली जिंकायला आले, जनरल लेकच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी दिल्लीवर आक्रमण केलं. दुर्दैवाने कोणीही उत्तरेकडचे ना मुघल ना राजपूत ना जाट इंग्रजांविरुद्ध रणांगणात उभे राहिले. आणि अशा परिस्थितीत 15,000 मराठे 7 सप्टेंबर 1803 नोएडा रेसकोर्सच्या प्रांगणामध्ये प्रचंड मोठं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये शेवटी मराठ्यांची हार झाली, इंग्रजांचा विजय झाला. तरी देखील जनरल लेक आपल्या दिल्ली विजयाचा इतिहास लिहिताना सांगतो की दिल्ली आम्ही मुघलांशी लढून जिंकली नाही, तर दिल्लीसाठी आम्हाला मराठ्यांची प्राणपणाने लढावं लागलं. आजही तिथं मोठा स्तंभ आहे आणि त्या स्तंभावर जनरल लेकने मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास लिहून ठेवलाय. असा हा गौरवशाली इतिहास आहे. आज आपण त्यांचं स्मरण करतो. उत्तमरावांना मी शतशः ते आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो. खरं तर मी देखील आमचे आदरणीय थोर विचारवंत महाराष्ट्राचे तत्वचिंतक सदानंदजी मोरे यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे. धन्यवाद. आदरणीय सदानंदजी मोरे सर यांच्या हस्ते होत आहे.